माझी एफ-डी आहे बँकेमध्ये. जवळपास मी 3 वर्षासाठी एफ-डी केलेली. ती आता संपात आलेली आहे. तर आता मला गरज आहे पैशांची, तर मला ते पैसे विथड्रॉ करायचे आहेत. पण खूप चार्जेस आहेत, ते कापले जातात. तर ही लंप सम इन्व्हेस्टमेंटमध्ये असंच असतं का? असेच चार्जेस कापले जातात का? म्हणजे तू 3 वर्षासाठी एफडी केलेली हो. आणि आता संपत आली आहे. येस. हो बरोबर आहे. कारण काय आहे ना, ही एक डेट इन्व्हेस्टमेंट आहे. तू 3 वर्षासाठी जेव्हा पैसे टाकते तेव्हा ते 3 वर्षासाठी त्यांनी फिक्स केलेले असतात. त्यामुळे जेव्हा तू मध्येच काढायला जाते तेव्हा त्याचे चार्जेस कापले जातात आणि तुला ते पैसे कमी येत आहेत. बरोबर ना? ऍक्च्युली सगळ्या लमसम मध्ये असं असतं असं नाही. जसं आता तू समज म्युच्युअल फंड मध्ये लमसम पैसे टाकते, तर एक पहिल्या वर्षाच्या आत जर तू काढायला गेली तर तुला काही चार्जेस लागतात, ज्याला आपण एक्झिट लोड म्हणतो. पण 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तू कधीही तुझे पैसे काढू शकते ऍज पर मार्केट रेट. तिथे जे काही पैसे असतील प्लस मायनस जे असतील तसेच तुला ते मिळते. तिथे कुठलाही वेगळा चार्ज तुला लागत नाही. त्यामुळे आपण नेहमी बोलतो की तुम्ही एफडी म्हणा किंवा असे कुठल्याही ज्या डेट इन्व्हेस्टमेंट आहे तिथे काही पर्सेंटेज ठेवा. पण काही तुमचे पैसे हे असे ओपन पण ठेवा, कारण इमर्जन्सीज आपल्याला येत असतात. सगळ्याच गोष्टी काही आपल्या प्लॅनिंगनुसार होत नाही. सो यासाठी की मी तुम्हालाही सांगते की सगळे पैसे एफडी मध्ये घालून ठेवू नका. ठीक आहे, 20% तुम्ही एफडीत लॉक ठेवा, पण 80% तरी असे ठेवा जे इमर्जन्सीला कामीही येतील आणि वाढतीलही चांगले. सो आजच यावर विचार करा आणि ह्याच्याशी रिलेटेड प्रश्नांसाठी आम्हाला कनेक्ट करा. थँक्यू.